तर आपण लाईक एक बेसिक इंट्रोडक्शन बघितलं. ठीक आहे. यूट्यूबवरती पायथन अभिषेक सर 8:30 बॅचची व्हिडिओची प्लेलिस्ट आहे. ठीक आहे, ती प्रेफर करा. त्यावरती ह्याचे लेक्चर्सचे व्हिडिओज आहेत ते तिथे मिळून जातील. जे कालचं लेक्चर झालं त्याची पण व्हिडिओ आहे. ते काय नाही, बस बेसिक इंट्रोडक्शन होतं. हा जो प्रश्न होता ना, काय डेटा अनालिटिक्स आहे, त्याचे उत्तर तिथे मिळून जातील तुम्हाला. ठीक आहे. तर एक सेकंड, लेट मी शेअर माय स्क्रीन. या कमी पुढे या मॅडम, तुम्ही या. तुमचं नाव? ऐश्वर्या. ऐश्वर्या. हां, तुम्ही काल लेक्चर केलं होतं. राईट. ओके. तुमचं काय लाईक? हो, लाईक पायथन परत एकदा सुरू झालं. तुम्ही कुठल्या बॅचमध्ये? DA6. पायथन झालं आहे? नाही सध्या ते मॅथ्स स्क्यूएल चालू आहे का? अच्छा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम. ओके. करू शकता हां, म्हणजे असं सायमल्टेनियस करू शकता. हां, नाही करू, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मग इकडे पण असं नाही, लक्ष द्याल. म्हणजे तिथे एसक्यूएल तर एसक्यूएल, पायथन तर पायथन, दोघं सायमल्टेनियसलीच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. सो कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं व्हॉट इज एक्झॅक्टली डेटा अनालिटिक्स अँड ऑल दोज कॉम्पोनंट्स. तर आता आपण पायथन कशासाठी शिकतो ते पण आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. ठीक आहे. आता जसं पायथन मी तुमच्याशी बोलतो आहे, ते एक मराठी भाषेत बोलतो आहे, करेक्ट. तसं पायथनच एक लँग्वेज आहे जेणे याला समजेल, डिव्हाइसला समजेल. ठीक आहे. आता मी तुमच्याशी बोलतो आहे, एक तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आवाज येतो आहे, जसे एअर जे असतं ना, साऊंड एनर्जी ऑर दिस काइंड ऑफ थिंग, याच्याने तुम्हाला आवाज येतो आहे. तसंच आता इथे याला तसं समजेल का? तर मी याच्याशी बोलतो आहे, याला समजेल का? नाही. याला काही ना काही प्लॅटफॉर्म लागेल ज्याच्या थ्रू त्याला कळेल, करेक्ट. आणि आपण त्याची काय कळायचं का? कारण की आपलं त्याच्याकडनं काही ना काही काम साधून घ्यायचं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता मयुरी ना, मयुरी इज फ्रॉम फ्रान्स. ठीक आहे. तिला आता मला तिच्याशी बोलायचं आहे. ठीक आहे. आता मला काय यावं लागेल? मला काय, कुठली भाषा आली पाहिजे? फ्रेंच आली पाहिजे ना मला इथे. ठीक आहे. जस्ट आय एम किडिंग. तर ठीक आहे, फ्रेंच बोलावं लागेल मला. ठीक आहे. पण मग आता गोष्ट अशी आहे की मला येत नाही, सो मला काय शिकावं लागेल. का बरं? तर मयुरीला मला सांगायचं आहे की जा आणि एक पाण्याची बॉटल आण. सिम्पल. ठीक आहे. तर आता मला तिला सांगण्यासाठी मला तिच्या भाषेत बोलावं लागेल ना. सिम्पल एज दॅट. तसंच आता मला याच्याकडनं काय काम करून घ्यायचं आहे, याच्याकडनं मला ॲप बनवून घ्यायचं आहे, याच्याकडनं मला डेटा अनालिसिस करून घ्यायचं आहे, याच्याकडनं मला AI मॉडेल बनवून घ्यायचं आहे. तर आता मला असं बोलून तर चालणार नाही. आय नीड टू कोड इट डाऊन. त्याला त्याच्या भाषेत बोलावं लागेल. तर त्याची भाषा कुठली? पायथन. ठीक आहे. असे मल्टिपल्स आहेत, बट व्हेरी पर्टिक्युलरली एक टास्क करायला मला ही भाषा बोलावं लागेल, ती म्हणजे पायथन, करेक्ट. आता ती बोलावं लागेल. आता मला इथे सिम्पल हॅव टू जस्ट स्पीक, बट राईट हिअर आय नीड सम प्लॅटफॉर्म, करेक्ट. एक काही ना काही प्लॅटफॉर्म लागेल मला. त्याच प्लॅटफॉर्मला काय म्हणतात? त्याच्यावरती आपण कोड करतो. म्हणता काय त्याला? नाव दिलं होतं मी एक. दत्ता, नोटबुक कुठे? ठीक आहे, तशीच राहू दे तिथे. नाही, ठेव बस. ठीक आहे. काय होतं? कालच सांगितलं होतं. त्याच्यावरती आपण कोड करतो, पण त्याला म्हणतं काय? ऑनलाईन? येस, टेल मी. काय म्हणता? बोल बोला. IDE आठवतं का? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ठीक आहे. हाच काय आहे? तो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू आपण त्याच्याशी बोलणार आहे, करेक्ट. तिथे आपण कोड करणार आहे. तर कुठले सांगितले होते? पायचाम, इंटेलिजे, गुगल कोलॅब, ज्युपिटर नोटबुक,
आठवतं हे सगळं सांगितलं होतं. ठीक आहे. VS कोड. VS कोड ते रिटर आहे, बट यू कॅन से इट ॲज अ VS कोड पण आपण बोलू शकता. ठीक आहे. सो आपण तिथे कोड करणार आहोत है ना. तर आता ते तुमच्या डिव्हाइसमध्ये आणायचं कसं? सिम्पल. तुम्हाला सांगितलं होतं, कोणी सांगेल का? वृषाली ना, सॉरी क्लासेस चालू. म्हणजे VS कोड डाउनलोड हां, कसं करायचं? नव्हतं सांगितलं होतं. कसं करता? गुगल क्रोमवर जाऊन मी डाउनलोड काय करायचं? एक सेकंड, लेट मी. हां. काय करायचं? गुगल कोलॅबवरती जाऊ, सॉरी गुगल ब्राउझरवरती जाऊ, VS कोड. ठीक आहे. इकडनं मग सिम्पल डाउनलोड. ठीक आहे. तुमच्याकडे लॅपटॉप नाही आहे तर तुम्हाला काय करता येईल तेही सांगेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. डाउनलोड. ठीक आहे. डाउनलोड केल्यानंतर काय विंडो ओपन होते? ही एक अशी एक विंडो ओपन होते. सॉरी, करेक्ट. हे अशी सेम विंडो ओपन होते. ओके. तुम्हाला काय करायचं आहे यानंतर? एक्सटेन्शन. हे बघा इथे एक्सटेन्शन ऑप्शन येतो, त्याच्यावरती जायचं. ज्युपिटर नोटबुक आणि पायथन आणि ऑटो अपडेट सिलेक्ट करायचं सगळ्यांनी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वायफाय असं ती अपडेट होत राहील ते लेटेस्ट व्हर्जन्स. ठीक आहे, आले तर. चलो ओके. हे सगळं झालं. त्यानंतर काय सांगितलं? एक मस्त एक फोल्डर बनवायचा. ठीक आहे. एक फोल्डर डेस्कटॉपवरती किंवा जिथे पाहिजे तुम्हाला तिथे. मग VS कोड ओपन करायचा. त्यानंतर इथे फाईल एक्सप्लोरर असतं. ठीक आहे. इथे जाऊन तो फोल्डर जिथे पण तुमचा सेव्ह आहे, कुठे गेला? पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स. ओके. ओपन करायचं. तो फोल्डर तिथे ओपन होऊन जातो. ओके. सिम्पल आहे, काहीच केलं नाही आपण अजून कोड. सिम्पल. फक्त तुम्हाला कसं, याला काय म्हणतात सेटअपला? एन्व्हायरमेंट सेटअप. करेक्ट. ओके फाईन. चलो तर पुढे आता इथे तुम्ही जर इथे एक ऑप्शन येतो, एक सेकंड. ठीक आहे. इथे जर तुम्ही न्यू फाईल बनवली तर ती कुठे सेव्ह होईल? तो जो फोल्डर आपण बनवला होता ना तिथे. इथेच जर आपण फोल्डर पण सेव्ह केला तर कुठे सेव्ह होईल? बनवला तर कुठे सेव्ह होईल? करेक्ट, तिथे सेव्ह होईल है ना. आता सगळ्यात मेन, ठीक आहे, फाईल्सला नावं काय द्यायची? ठीक आहे, आपण एक्सटेन्शन्स वापरतो. ठीक आहे. आता 2 एक्सटेन्शन आहे. कुठले आहे? .py. आता एक्सटेन्शन म्हणजे काय? तुम्ही फाईलला जर नाव दिलं ना, ठीक आहे, त्याच्या पुढे असं देतात बघा, फॉर एक्झाम्पल न्यू फाईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही ज्युपिटर नोटबुकची फाईल तुम्हाला बनवायची आहे, ठीक आहे, आपण 2 गोष्टी डाउनलोड केल्या, करेक्ट. काय? पायथन आणि ज्युपिटर नोटबुक. ठीक आहे. ज्युपिटर नोटबुकचं एक्सटेन्शन काय येईल? ती जर फाईल तुम्हाला सेव्ह करायची असेल तर कशी सेव्ह करता? जे तुम्हाला नाव द्यायचं आहे ते .ipynb. कोड नाही आहे, एक्सटेन्शन आहे ते. एक्सटेन्शन म्हणजेच काय की तुम्ही सेव्ह कुठल्या फॉर्मॅटमध्ये करताय ती. कसं एक्झाम्पल देऊ? .jpg असे वेगळे असतात बघा. अनसपोर्टेड फॉर्मॅट कधी कधी येऊन जातं ना तो आपल्या याच्यामध्ये. JPG अजून कुठलं असतं? IMG येतं ना असं. .img .jpg इमेज .pdf CSV असे फाईल्स येतात ना. तर तसंच याचं एक एक्सटेन्शन असतं .ipynb. हे कसलं झालं? ज्युपिटर नोटबुकचं. पायथन स्क्रिप्टचं काय झालं? .py. सिम्पल. ठीक आहे. ठीक आहे. चला तुमच्यासाठी मी एक फाईल बनवतो इथे. लक्ष द्या.
लक्ष द्या, व्हिडिओ घरी मिळेल. पार्थ, ठीक आहे. डे 1.ipynb. ठीक आहे, सिम्पल दिसतंय का? येस. एंटर. ठीक आहे, अशी विंडो ओपन होईल तुमच्यासमोर. ठीक आहे, मग बघा, इथे कोड 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 या लाईन्स ओपन झाल्या कोडिंग्स. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कर्नल. याच्यावरती जायचं. इथे तुम्ही जो पायथन डाउनलोड केला आहे ना तो येऊन जाईल, तो सिलेक्ट करायचा. मी माझा माय एन व्ही करतो. माझा AIचा पण आहे, सो एकच आहे. तो तुमचा एकच असेल, माझे मल्टिपल्स आहे. ठीक आहे, तुमचा एकच असेल तो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, तिथे येतं पण रेकमेंडेड. ठीक आहे, तो सिलेक्ट केला. हे झालं तुमचं एन्व्हायरमेंट सेटअप. काय झालं? एन्व्हायरमेंट सेटअप. समजलं पायथन कसं सेटअप केलं आपण? ठीक आहे, आता तुमच्यासाठी गुगल अकाउंट आहे, ईमेल अकाउंट, जीमेल अकाउंट. ठीक आहे, ज्याच्याकडे लॅपटॉप नाही आहे त्यांच्यासाठी सांगतोय. गो ऑन क्रोम. इथे जायचं, इथे टाकायचं गुगल कोलॅब. ठीक आहे, यावरती इथे क्लिक करायचं. आता तिथे ज्युपिटर नोटबुक आहे. हे तुमचं याच्यात पण होईल. कोड 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 इथे तुम्ही कोड करू शकता. फक्त इंटरनेट लागेल तुम्हाला. ठीक आहे, हे तुमचं स्मार्टफोनमध्ये पण इझिली होईल. ठीक आहे, कोडिंग करायची असली कोणाला कुठे पटकन. अजून एक ऑप्शन आहे ऑनलाईन कंपायलर. जर एकदमच अजूनच क्विक करायचं असेल, काहीतरी करून बघायचं आहे. ठीक आहे, हे इथे करू शकतो. हे बघ, ठीक आहे, हे 2 आहे. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही ते करू शकता, किंवा तुम्ही कुठे बाहेर आहात करून बघायचं, सो यू कॅन यूज दॅट. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात जरा. कमेंट्स, सिंटॅक्स त्याच्याकडे. ठीक आहे, आता सिंटॅक्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, समजलं आता? आत्तापर्यंत सगळ्यांना समजलं आहे? मयुरी, काय डाऊट तुम्हाला? यश ना? दत्ता, समजतंय नक्की? आता काही डाऊट येणार नाही? बऱ्याच वेळा रिपीट झालं कारण आता, है ना? तुम्हाला नाव रोहन, काही येणार नाही ना डाऊट? नाही, ओके, चलो. ऑनलाईन समजलं इथपर्यंत. आता आपण आपल्या कोडिंगकडे बोलूयात जरा. ठीक आहे, त्याचा सिंटॅक्स तुम्ही ऐकलं असेल. हा सिंटॅक्स एरर पण येईल तुम्हाला, की सिंटॅक्स असतो एक काही ना काही सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय, कोणाला माहिती आहे? सांगितलं होतं दत्ता मी. फक्त स्ट्रक्चर. नीट आन्सर करा. तो एक्झाम्पल दिला होता. सिंटॅक्स म्हणजे काय? ठीक आहे, त्याच्यामुळे त्रास होतो. ओके, सो इज टॉकिंग अबाउट सिंटॅक्स. काय सिंटॅक्स? खूप लवकर विसरताय बरं का तुम्ही. ठीक आहे, असो. तर सिंटॅक्स काय आहे तर व्हेरी पर्टिक्युलरली आता मी तुमच्याशी कुठल्या ना कुठल्या मी एक्झाम्पल देऊन सांगतो, जेणेकरून नीट समजेल. एक्झाम्पल नका समजू, त्या वेने समजा,
बट टेक्निकल टर्म्समध्ये समजा नक्की काय आहे. ठीक आहे, आता मी तुमच्याशी मराठीत बोलतो आहे, करेक्ट. मी एका एका एक एक पर्टिक्युलर ग्रामरने तुमच्याशी बोलतो आहे मी. असं मी उलटं काही बोलतो आहे का? हां, उलटं बोलतो आहे का मी? बोलतो उलटं आहे का मी? उलटं बोलतो मी का असं काही करतो आहे का मी? किंवा तुम्ही लिहित आहात, ठीक आहे, तुम्ही लिहिताना सपोज मला लिहायचं दत्ता कॉमा पार्थ, काय यूज केला मी? कॉमा. ठीक आहे, दत्ता पार्थ रोहन, दत्ता पार्थ, दत्ता कॉमा पार्थ कॉमा रोहन. ठीक आहे, आता जर अजूनच व्यवस्थित बोलायचं आहे तर इंग्लिशमध्ये कसं होतं, दत्ता पार्थ रोहन अँड मयुरी. ठीक आहे, समजते? कॉमा 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 दिला आपण मध्ये ना मध्ये, हे ग्रॅमॅटिकल काही यूज केलं तर हे काय झाले, इंग्लिशचे रूल्स झाले. नाही नाही, मी एकदम एकदम काही तुम्हाला काहीच तुम्ही एक्स्ट्रा कोणीच काय डोकं लावू नका. मी जेवढं सांगतो याच्याकडे लक्ष द्या. डोकं लावू नका म्हणजे वेगळे काही एक्झाम्पल घेऊ नका. मी जसं सांगतोय तसं समजा, खूप नीट समजेल पायथन, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, समजा इंग्लिश तर मी एक्झाम्पल देतोय फक्त. पार्थ कॉमा दत्ता कॉमा रोहन अँड मयुरी. ठीक आहे, चलो विल कीप मयुरी असाइड. पार्थ कॉमा दत्ता कॉमा रोहन, काय यूज केलं मी मध्ये? कॉमा. ठीक आहे, हे काय झाले इंग्लिशचे, इंग्लिश लिहायचे रूल्स झाले ना हे, करेक्ट. जसं अजून मराठीचे रूल्स तर नाही माहिती मला. मराठीमध्ये पण कॉमाच देतो ना आपण 2-3-4 शब्द लिहिताना, तर ते रूल झाला लिहिण्याचा. हां हां, तसं एक काहीतरी रूल झाला आपण काही ना काही लिहिण्याचा. ठीक आहे, तसंच पायथनमध्ये पण काही ना काही रूल्स आहेत. ठीक आहे, त्याच रूल्सला आपण काय म्हणतो, सिंटॅक्स. सिंटॅक्स इज द वे ऑफ रायटिंग एनी पर्टिक्युलर कोड. ठीक आहे, इट्स द रूल सेट ऑफ रायटिंग एनी पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड. टेक्निकल टर्म्समध्ये जसं हे झालं. ठीक आहे, सिंटॅक्सला असं म्हणजे आता तुम्ही काही लिहित आहात, आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं मी प्रिंट स्टेटमेंट लिहिली, करेक्ट. प्रिंट स्टेटमेंट कशी लिहिली मी? प्रिंट ओपन आणि क्लोज ब्रॅकेट्स, है ना. तो काय झाला मग त्याचा सिंटॅक्स. पायथनमध्ये प्रत्येक गोष्ट लिहायचा काही ना काही सिंटॅक्स आहे. ठीक आहे, जसं इंग्लिशमध्ये आपण असं कसं असं काय प्रत्येक गोष्ट लिहायचा सिंटॅक्स आहे ना, काही ना काही पद्धत आहे ना याची लिहायची. ठीक आहे, मराठीमध्ये पण पद्धत आहे ना लिहायची काही ना काही. ठीक आहे, तर तसंच पायथनमध्ये पण कुठली पण स्टेटमेंट लिहा, काही लिहा, त्याची एक पर्टिक्युलर रूल सेट आहे, त्यालाच काय आपण म्हणतो सिंटॅक्स. तर पायथन सिंटॅक्स इज रिअली सिम्पल, खूप सिम्पल आहे. ठीक आहे, राईट ॲज यू थिंक, आउटपुट ओरिएंटेड, आणि एक्सटेन्शन्स बघा कुठले दोन, .py अँड .ipynb. चला जाऊयात आपण आपल्या पहिल्या स्लाईडकडे. सिंटॅक्स समजला, ही डेमो फाईलच आहे तुमची डे 1. ठीक आहे, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सिंटॅक्स समजला तुम्हाला ऐश्वर्या? ओके फाईन, शुअर. आता आपण बघूयात व्हॉट आर कमेंट्स. ठीक आहे, कमेंट्स. तर सगळ्यात पहिले कमेंट्स काय आहे समजू का. कमेंट्स पायथनमध्ये अशा गोष्टी असतात किंवा असे वर्ड्स असतात, असे सेंटेन्सेस असतात जे कधी जे कधी त्याचं आउटपुट होत नाही, त्याचं आउटपुट येत नाही. ठीक आहे, सेल रन होऊन जाईल तुमची, आउटपुट येणार नाही. पायथन त्याला इग्नोर करतं, त्याला काही फरक नाही पडत तुम्ही त्याच्यात काय लिहिलं आहे काय नाही, कमेंटमध्ये काय लिहिलं आहे काय नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल, सर जर ते पायथनला काही फरक नाही पडत, त्याचा काही यूज नाही आहे, पायथनचं त्याला इग्नोर करतं, तर आपण लिहत का आहोत कमेंट? कशासाठी? समजण्यासाठी स्वतःला, की आपण नक्की काय लिहिलं आहे. तसं नेहमी एक एक्झाम्पल असं, डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्ही गेलं, डेव्हलपर, तुमची मॉर्निंग शिफ्ट असेल, एखाद्याची इव्हनिंग किंवा US शिफ्ट असेल, ठीक आहे ना, तुम्ही सकाळी कुठले फंक्शन्स बनवलेत, काय कोड केला आहे, ठीक आहे, तर त्याला एकदम नीट समजायला पाहिजे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी एक कोड दिला, A = हॅलो किंवा चलो 60, B = 70, ठीक आहे,
सी इक्वल्स टू काहीच, आता फक्त एक एक्झाम्पल समजा, काही काही समजलं नाही तरी चालेल. प्रिंट सी. ठीक आहे, काय आन्सर येईल? 130. 130. काय केलं आपण? सिम्पल ॲडिशन केली फक्त. ठीक आहे, नाही समज काही प्रॉब्लेम. आता आता हाच मी फक्त ठीक आहे, हाच मी फक्त आता आता नीट बघा. दोघांमध्ये काय फरक दिसतोय? एक सेकंड. येस ऐश्वर्या, टेल मी. तो तर आहेच, बट क्लॅरिटीने कळतोय, समजतंय है ना? आउटपुटमध्ये काही आलं का चेंज? नाही, काही चेंज झालं? 130 130. फक्त एक्स्ट्रा काय झालं, आपण काय केलं, त्याला कमेंट्स दिल्या, जेणेकरून त्याला नीट समजलं, आपल्याला नीट समजलं नक्की आपण इथे काय केलं. ठीक आहे, प्रत्येकाने सवय लावा. आता बघा सिंटॅक्स, तुम्ही एक बघितलं, कमेंटसाठी एक पर्टिक्युलर सिंटॅक्स वापरलं, काय होतं? हॅशटॅग. समजलं सिंटॅक्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल, आता मला इथे जर कमेंट द्यायची आहे, ठीक आहे, नवीन सेलमध्ये, हॅलो दिस इज अ कमेंट, है ना? एक सिंपल दिली बघा, आउटपुट नाही आला काही. आला का काही? नाही. का बरं? ती एक कमेंट होती. ठीक आहे, कमेंट कशी देते आता कळालं सगळ्यांना? काय डिफिकल्टी नाही. कशासाठी देता ते समजलं? बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अ कोड अँड मेकिंग कोड मोर रिडेबल. ठीक आहे ना? नीट अँड लेबल डायग्राम ऐकलं आहे ना स्कूल टाईममध्ये? तसंच नीट अँड लेबल कोडिंग, एक प्रॉपर लेबल्सने तुम्ही सांगत आहात. ठीक आहे, थोडे दिवस प्रॅक्टिस करा लेबल्सची, जेणेकरून तुम्हालाच सवय होऊन जाईल टाईप करून 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 की काय काय केलं आहे आपण कुठे काय काय ठिकाणी. ठीक आहे, समजलं कमेंट्स म्हणजे काय? देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड मल्टी लाईन कमेंट्स. ठीक आहे, मल्टिपल लाईन्स देतो आपण. ठीक आहे, ते ट्रिपल कोट्समध्ये देतात. ठीक आहे, असंच. चलो, समजलं कमेंट्स? सी कमेंट्स. कमेंट्स कॅन बी यूज टू, वाचा कोणीतरी वाचा. Comment can be used to explain Python code. Comments can be used to make the code more readable. Comments can be used to prevent executions when testing code. Comment starts with a hash and Python will ignore them. झालं, गेलं का डोक्यात? समजलं? आता याच्या व्यतिरिक्त काही सांगायची गरज तुम्हाला? पार्थ नक्की समजलं ना? गुड. चल, कमेंट समजलं, सिंटॅक्स समजला काय आहे, कमेंटचा सिंटॅक्स समजला. आता आपण जाऊयात व्हेरिएबल्सकडे. हां, मल्टीलाईन इझी आहे. ओके, दिस इज अ कमेंट. याचं तुम्हाला दाखवू का मी? एक मिनिट. हे बघा, मल्टीलाईन कमेंट दिसली का? हे बघा, इथे कमेंट दिलेलं आहे. एवढा मोठा कोड आहे.
इथे साधा एक्सेल डेटा सेट अपलोड केला आहे फक्त, तरी कमेंट दिली आहे. समजलं का? समजायला है ना ऐश्वर्या? कोणी कोणी आलं आहे का? नेक्स्ट बॅचचे स्टुडंट्स. ओके फाईन. चलो मुव्हिंग अहेड. कमेंट समजलं सगळ्यांना? एनी डाऊट? ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊयात व्हेरिएबल समजण्याकडे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, बेसिक्स खूप बेसिक आहे आपले. पार्थ नक्की कमेंट समजलं ना? हां ठीक आहे. चलो समजो. तो सिंटॅक्स झाला त्याचा. येस, तो जर नाही वापरला तर हे घ्या. नाही ठीक आहे. ओके ठीक आहे. चलो झालं. चलो नेक्स्ट आपण जाऊयात व्हेरिएबल्सकडे. आपण व्हेरिएबल समजूयात काय. तर व्हेरिएबल्स एक असे लाईक त्यांना एक कंटेनर सारखं समजा ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ह्या कोडमध्ये माझ्या डेफिनेशनवरनं सांगा बरं तुम्हाला काय वाटलं याच्यात व्हेरिएबल्स काय झाले पार्थ? एक सेकंड. तुमचं या कोडमध्ये लॅग होतं. ओके झालं आता. हां मला आता इथे सांगा इथे व्हेरिएबल्स कुठले? ए बी. ठीक आहे. हे काय झाले तुमचे व्हेरिएबल्स. ठीक आहे. व्हेरिएबल्स काय आहेत ज्याच्यामध्ये आपण आपली डेटा स्टोअर करतो. ठीक आहे. कंटेनर सारखं समजा त्याला. ठीक आहे. सी ए बी सी हे काय झालं तुमचे व्हेरिएबल. त्याच्यामध्ये आपण काय डेटा स्टोअर केला आणि दोघांची ॲडिशन. ठीक आहे. तर आता व्हेरिएबल्स आपण कसे देऊ शकतो त्याचे पण काही रूल्स आहेत. ठीक आहे. जसं आता मी माझं नाव ॲज अ व्हेरिएबल देऊ शकतो का? देऊ शकतो. करेक्ट. ठीक आहे. तुमचं नाव देऊ शकतो का?
देऊ शकतो. मी कुठला नंबर देऊ शकतो का? हां, नंबर नाही देऊ शकत आपण कुठे. ठीक आहे, आपण नंबर नाही देऊ शकत. नंतर मी कुठलं किंवा हॅल हॅलो आणि नंबर देऊ शकतो का? सर आवाज येत नाही. आवाज येत नाही. ठीक आहे. हां, व्हेरिएबल्स. तर मला एक सांगा, व्हेरिएबल्स मी कशा पद्धतीने, लाईक फॉर एक्झाम्पल मी माझं नाव देऊ शकतो किंवा आपण हॅलो लिहू शकतो. येस, ठीक आहे. आपण ठीक आहे, मी इक्वल टू देऊन ठेवतो. आपण कुठला नंबर घेऊ शकतो? नंबर नाही. करेक्ट. आपण दोन नंबरची कॉम्बिनेशन घेऊ शकतो का? एक वर्ड आणि नंबरचं कॉम्बिनेशन घेऊ शकतो का? Yes. आता त्याच्यात पण काही स्पेसिफिक रूल्स आहेत. ठीक आहे. बोर्ड नाही. आपण हे after the meeting काय आहे? lag येतोय खूप. हो. त्याच्याशिवाय तुम्ही डेटा कुठे स्टोअर करणार तुमचा? तेच रूल्स सांगतोय. त्याचे काय रूल्स आहेत ते आता स्लाईडने नीट समजेल म्हणून मी तुम्हाला स्लाईडने नीट समजेल म्हणून मी जरा अनफॉर्च्युनेटली ओके, ही स्लाईड तुमची. हा एवढं समजून घ्या. हे 5 आणि 6 आणि 7 पण नका समजू. एवढे 5 फक्त समजून घ्या. हे झाले तुमचे रूल्स. स्टार्टिंगला नंबर चालेल का? 2 वर्ड्स मध्ये चालेल का? एक स्पेशल कॅरेक्टर चालेल का अपार्ट फ्रॉम अंडरस्कोर? नाही. अंडरस्कोर चालेल का? आता याच्या कॉम्बिनेशनने तुम्ही काही व्हेरिएबलला नाव द्या. समजलं का? हां, @ वगैरे पण हे चालेल. नंबर अल्फाबेट अंडरस्कोर ठीक चालतं. ठीक आहे. हे दोन आता याच्याबद्दल नका. रूल समजले? ठीक आहे. लॅग का होत आहे? ऑनलाइन सभी को लैग हो रहा है क्या? इज माई स्क्रीन लैगिंग ऑनलाइन? Yes, sir. Yes, sir. ओके, कोई प्रॉब्लम नहीं, अभी नहीं होगा. चलो ठीक है, मैं अभी ऑफ कर दिया मैंने ऑन. ठीक आहे. चलो हां, तर आता आपण कुठे होतो? रूल्सवरती व्हेरिएबल्सच्या, है ना. सो आपण काही स्पेसिफिक रूल्स बघितले. कुठे गेले रूल्स? समजले सगळ्यांना? ठीक आहे. त्या रूल्सने आपण जसं काय सांगितलं होतं त्या रूलने स्टार्टिंगला आपण नंबर यूज करू शकत नाही. करेक्ट. लास्टला करू शकतो का? येस.
2 नंबर्स मध्ये यूज करू शकतो का? अंडरस्कोर करू शकतो का? करू शकतो का? करेक्ट. अजून काय होतं? एवढंच होतं ना. स्पेशल कॅरेक्टर यूज करू शकतो का? वा. कुठला डॉलर होता ना तिथे? ठीक आहे. हे झाले तुमचे रूल्स. यामध्ये आता काय डेटा स्टोअर करायचा, डेटा टाईप काय आहे ते आपण उद्या बघूयात. आजसाठी एवढं ठीक आहे. ठीक आहे. रूल्स समजले. एकदा परत रूल्सचे मी तुम्हाला कुठे गेलो? कनेक्शन अनस्टेबल आहे जरा, त्यामुळे ओके. हे एवढं डोक्यात घाल. बास, व्हेरिएबल झाले. ठीक आहे. हे डेफ आणि इफ, 6वं आणि 7वं हे काय नाही घ्यायचे, किंवा असे कुठले वर्ड्स आहे कसं ते स्ट्रिक्टली नाही घ्यायचे. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बोलू. ठीक आहे. तुमची अटेंडन्स एखाद्या फोनवरती वगैरे ठेवा, तोच फोन पास करा आणि ऑनलाईन जस्ट लेट मी टेक. ओके देन. ठीक आहे. We'll end it here for today.